महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठी राज्य सरकारमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा घेतोय। महाविकास आघाडीमधील महत्त्वाचे मंत्री संदीपान भुमरे हे गेल्या 25 वर्षांपासून पैठण मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत। मात्र गेल्या 2 वर्षातील त्यांच्या कामावर पैठणकर त्यांना किती गुण देतात हे पाहूया। यासाठी आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्ड मधून काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। पाहुयात पैठणकर काय बोलतात। गेल्या 25 वर्षांपासून माननीय आमदार संदीपानजी भुमरे हे तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आहेत, पैठण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्यांच्या 25 वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत विकास कामांची जर रेखा बघितली तर ती ॲव्हरेज आहे, साधारण आहे। त्यामुळे त्यांनी आता जर कॅबिनेट मंत्रीपद असल्यामुळे त्यांनी याहीपेक्षा उत्तम विकास करावा अशी तालुक्याची अपेक्षा आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावे ही जनतेची देखील मागणी आहे। आपल्या पैठण तालुक्याच्या आमदार साहेबांबद्दल कामाचं सांगायचं झालं तर प्रमुख जे काम होतं रस्त्याचं काम चांगल्या प्रकारे आणि उत्तम दर्जाचं त्यांनी केलेलं आहे। आणि जे त्यांच्याकडे पद आहे रोजगार हमी योजना, त्या अंतर्गत एक माझी अशी अपेक्षा असेल की पैठण तालुक्याच्या बेरोजगार तरुणांसाठी त्यांनी काहीतरी ठोस पाऊल उचलावं। पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय भुमरे साहेब यांनी नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून जे नॅशनल हायवे तालुक्यातून गेलेले याच्यासाठी पाठपुरावा करून रस्त्याचे कामं केलेले आहेत। परंतु अजूनही गेल्या 25 वर्षापासून जे कामं होणं अपेक्षित आहे खालच्या लेवलचे ते कामं अजून काही झालेली नाही। शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे रस्ते आहेत, शेतातले पांदण रस्ते आणि हा गंगतडीचा पट्टा जो आहे, ऊसाचा एरिया खूप असल्यामुळे रस्त्याची खूप मोठी अडचण या ठिकाणी ते होणं अपेक्षित आहे। पैठणमध्ये खूप काही विकास कामांची आवश्यकता आहे। त्यात तरुण विद्यार्थ्यांचा रोजगाराचा प्रश्न जेवढा बिकट आणि जेवढा गंभीर आहे, त्यापेक्षा गंभीर तिथली तरुण पिढी जी आज राजकारण आणि इतर व्यसनांच्या आहारी जाऊन जे उद्ध्वस्त होत आहे ते खूप दुःखदायक आणि मनाला हेलावून सोडणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैठणच्या विकासाबाबतीत मागील 2 वर्षापासून 10 वर्षापासून पाहिलं की तिथे काही विकास झाले नाही। विकास कामांची खूप आवश्यकता आहे। तिथले राजकारणी असू द्या तर इतर समाजसेवी संस्था असू द्या, ते प्रत्यक्ष बोलतात पण परंतु करत काहीच नाही आहेत। थोडंफार जनतेच्या तोंडाला काय पाणी पुसण्याची कामं करतात। सध्या रोडचं थोडंसं काम झालेलं आहे, पण अजून खूप काही बाकी आहे कामं करण्यासंदर्भात। आणि पैठण हे एक संतांची भूमी आहे की ज्यांनी जगाला शांतीचा उन्नतीचा संदेश दिला। अशा पैठण भूमीमधील पिढी जर आज उद्ध्वस्त होत असेल तर त्याला मला तर वाटतं की 100% राजकारणी लोकच कारणीभूत आहेत, कारण ते समाजाला आणि विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थित दिशा देऊ शकत नाही आहेत आणि आपसातील राजकारणामध्ये ते त्या विद्यार्थ्यांचा तिथल्या पिढीचा ते वापर करतात आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करत आहेत। जशी परिस्थिती 10 वर्षापूर्वी होती तशी आजही आहे। मागील 2 वर्षामध्ये जो की पूर्णतः काळ हा लॉकडाऊनचा होता, कोरोनाचा, तरीही जो खेरडा प्रकल्प जो की अनेक दिवसापासून पाणी पैठणच्या प्रकल्पातून येण्यास त्याला बराच विलंब लागला होता। आणि तो संदीपान भुमरे जे की सध्याचे आमदार आहेत आणि मंत्री आहेत पैठणचे विधानसभा मतदारसंघातील, तर त्यांनी त्या पाण्याचा ब्राह्मणगाव उपसा सिंचन अंतर्गत ते पाणी खेरडा प्रकल्पामध्ये आणण्याचं एक महत्त्वाचं काम केलं, जेणेकरून त्या खेरडा प्रकल्पामुळे किंवा त्या ब्राह्मणगाव उपसा सिंचनामुळे अनेक गावांच्या शेतकऱ्याचा शेती संदर्भातला जो पाण्याचा प्रश्न होता तो आता बहुतांशी सुटला आहे। अजूनही त्या योजनेतून अजूनही गावांना पाणी हे देण्यात येऊ शकतं। तीही म्हणजे जे काही आमदार आहेत सध्या संदीपान भुमरे त्यांनी त्याकडं म्हणजे लक्ष घातलं तर अजून योग्य होईल। आणि जर त्यांच्याकडून समजा शक्य असेल तर आज आपण बघतो की शेतकऱ्यांना जी लाईट मिळते शेतीसाठी वापरण्यासाठी म्हणजे पाणी देण्यासाठी, तर ती बऱ्याचदा दिवसा देण्यापेक्षा रात्री देण्यात येते। ती जर लाईट दिवसा देण्यात आली तर अनेक शेतकऱ्यांना ज्या समस्या निर्माण होतात त्या होणार नाही। सध्याचा विचार केला तर कोरोनाची परिस्थिती आणि हे महाआघाडी विकास जे सरकार आहे म्हणजे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी रस्तिकेच होतात। आपल्याला आपण पैठणकर मतदार किती गुण देतात हे पाहूया। मागील 2 वर्षाच्या कार्यकाळात जर त्यांना
हे द्यायचं म्हटलं तर 4 गुण मी देऊ शकतो 10 पैकी. आमदार साहेबांना गुण द्यायचे झाल्यास मी 10 पैकी 7 गुण देईल. भुमरे साहेबांना 10 पैकी 7 गुण देऊ शकतो. गुण तर एकही देणार नाही मी कुठल्याच आमदारांना, कुठल्याच खासदाराला, कारण हे गुण देण्याच्या प्रमाणे काम पण झालेलं नाही त्यांचं. त्यांना 10 पैकी 8 गुण दिले तरी चालते. पैठणच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्काची सरासरी होते 5.2 गुण.